आता पाहूयात विविध जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या भोरमध्ये मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची बैठक संपन्न। प्रांत अधिकारी विकास खरात यांच्या अध्यक्षतेखाली बैठक। वर्ध्याच्या देवळी शाळेमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली। यावेळेला विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण। स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यामधल्या खडकवासला धरणाला आकर्षक विद्युत रोषणाई। तिरंग्याच्या रंगातील नेत्रदीपक विद्युत रोषणाई। वर्धा जिल्ह्यामधील 3 शेतकरी रेशीम रत्न पुरस्कारानं सन्मानित। उच्च शिक्षण आणि वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार। नाशिक पालिका आयुक्त रजेवर असल्यामुळे पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे। जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे प्रभारी पदभार सुपूर्द। व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींना शैक्षणिक शुल्क भरण्याची सक्ती करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार। तंत्रशिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर यांचे निर्देश। मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम सुरू। गोविंदांना विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। मुंबई नाशिक महामार्गावर ट्रक पलटी। ट्रक चालकाला झोप लागल्यामुळे अपघात। ट्रकचं मोठं नुकसान।